that time you heard and understand same thing, same position and same place. तीच गोष्ट तुम्ही त्याच पद्धतीने त्याच मीनिंग मध्ये ते अंडरस्टँड करणं, समजून घेणं, दॅट वन कॉल्ड कम्युनिकेशन. त्याला आपण काय म्हणतो, कम्युनिकेशन. अँड फॉर कम्युनिकेशन पर्पज more than 2 person required to exchange your idea, facts, feeling from one person to another person. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती तिथे असणं गरजेचं आहे, त्याच वेळी कम्युनिकेशन होत असतं. आता कॉन्व्हर्सेशन मध्ये सुद्धा सेम तेच आहे. कॉन्व्हर्सेशन मीन्स व्हॉट, दॅट वन कन्वे द मेसेज फ्रॉम स्पीकर टुवर्ड्स रिसिव्हर विथ कॉमन अंडरस्टँडिंग ऑफ द मेसेज अँड इंटेंट यूज ऑफ द पर्टिक्युलर मेसेज. आता याच्यामध्ये बघा एक वर्ड यूज केला आपण कॉन्व्हर्सेशन मध्ये, इंटेंट. इंटेंट म्हणजेच काय, हेतुपूरक. बाकीचे जे काय डेफिनेशन आपल्याला दिसते, द पर्टिक्युलर डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन कॉन्व्हर्सेशन इज द सेम, बट स्पेसिफिक वर्ड गिवन इन द कॉन्व्हर्सेशन इज इंटेंट. आता हेतुपूर्वक म्हणजेच काय, यू हॅव हर्ड द कॉन्व्हर्सेशन इन द बिझनेस सेक्टर, यू हॅव हर्ड द कॉन्व्हर्सेशन इन द इंडस्ट्रियल सेक्टर, इन एज्युकेशनल सेक्टर, and you heard the communication in the particular society or in the particular group, farmers group असेल, स्टुडंट ग्रुप असेल. आता मी तुम्हाला दोन एक्झाम्पल इथे दिलेत. कम्युनिकेशन हे तुमच्या फार्मर ग्रुप मधला असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांच्या मधला असेल किंवा कट्ट्यावर बसणाऱ्या लोकांचा असेल, आणि कॉन्व्हर्सेशन हे तुमच्या कुठल्या तर एका बिझनेस मधला असेल, एखाद्या इंडस्ट्री मधला असेल किंवा एखाद्या मार्केट प्लेस मधला असेल किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमधला असेल. तर काय याच्यातून तुम्हाला डिफरन्स काय जाणवतो, कम्युनिकेशन अँड कॉन्व्हर्सेशन? व्हॉट यू अंडरस्टँड रिगार्डिंग कम्युनिकेशन अँड कॉन्व्हर्सेशन? बघा, हे शब्द तुम्हाला तिथं परिचित आहेत, तुम्हाला माहित आहेत, पण त्याच्यामध्ये थोडाफार तुम्हाला फरक हा जाणवत असतो आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. बघितलं तर बघा, कम्युनिकेशन मध्ये बघा तुम्हाला समजतंय का, कम्युनिकेशन मध्ये आपण संभाषण करत असतो किंवा आपण त्याच्यामध्ये संवाद साधत असतो. पण कम्युनिकेशन, when we communicate or when we convey the information to the intended receiver, जो पुढचा आपला रिसिव्हर असेल तर त्याला इन्फॉर्मेशन कन्वे करत असताना कम्युनिकेशन मध्ये नंबर ऑफ टॉपिक्स, नंबर ऑफ सब्जेक्ट सायमल्टेनियसली वी चूज टू डिस्कस ऑन द पर्टिक्युलर पॉइंट. आता त्याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळे पॉइंट असतात, वेगवेगळ्या विषयावरती आपण एकाच वेळी बोलत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला देअर इज नो लिमिट टू चूज द सब्जेक्ट. तिथं तुम्हाला लिमिट नाही की कोणता विषय किंवा कुठला सब्जेक्ट तिथं चूज केला पाहिजे फॉर कम्युनिकेशन. मग तुम्ही कुठलाही विषय तिथे घेऊ शकता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही फार्मर्स ग्रुप तिथे एकत्रित येतो, वेन द फार्मर्स ग्रुप गेट टुगेदर or interact with each other, that time they communicate on different subject as well, plant protection measure, as like primary tillage operation, secondary tillage operation, intercultural operation, social aspects, then government policies, government schemes, and any other aspect regarding biodiversity and natural climatic condition. Number of topics are there. वेगवेगळ्या विषयावरती ते एकाच वेळी तिथं काय करू शकतात, कम्युनिकेशन तिथं करू शकतात. म्हणजे कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळी आपण बोलत असतो तर त्यावेळी आपण एकाच वेळेस त्या ग्रुपमध्ये वेगवेगळे विषय चर्चिले जातात, त्याला आपण काय म्हणतो, कम्युनिकेशन. आता कॉन्व्हर्सेशन म्हणजे तुम्हाला आपण मोबाईल मध्ये करतो, टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन. आता टेलिफोन हा डिस्टन्स कम्युनिकेशन पर्पज साठी यूज करण्यात येणारा डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ज्या डिव्हाइसचा वापर आपण, तुम्ही बघितला असेल, लिमिटेड यूज ऑफ आवर टेलिफोन असं तुम्हाला सांगितलं जातं किंवा तुम्हाला तिथं वारंवार तिथे इंटिमेट केलं जातं. आता ह्याच्या पाठीमागचा अर्थ काय, तर डिस्टन्स एज्युकेशन ओनली डुईंग फॉर द कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ऑर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ऑन द सिंगल टॉपिक. कम्युनिकेशन वरती तुम्ही नंबर ऑफ टॉपिक चूज करत असता, पण टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन मध्ये सिंगल टॉपिक. म्हणजे फॉर एक्झाम्पल, फॉर ऑर्गनायझेशन ऑफ मीटिंग इन द बिझनेस सेक्टर, म्हणजे तुम्ही मीटिंग पर्पज साठी कॉल करू शकता की आपली मीटिंग या विषयावरती चर्चा करण्यासाठी या वेळेस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ऍज लाईक सर्क्युलर, जसं आपण सर्क्युलर काढत असतो एकाच विषयावरती चर्चा करणं किंवा विषयामध्ये जे काय गोष्टी असतील डिस्कस करणं, तर त्या पद्धतीनं अकॅडमिक जे आपलं कॉन्व्हर्सेशन असेल त्याच्यामध्ये रिलेटेड ऍक्टिव्हिटी अकॅडमिक ओनली, तिथं आपण नंबर ऑफ टॉपिक, नंबर ऑफ सब्जेक्ट सायमल्टेनियसली चूज करू शकत नाही. म्हणजेच तुम्ही ज्यावेळी तुम्हाला सांगितलं जातं लिमिटेड यूज ऑफ टेलिफोन मीन्स व्हॉट, सिंगल सब्जेक्ट यू डिस्कस
थ्रू टेलिफोन कॉल. एकच विषय कुठला तर तुम्ही डिस्कस करू शकता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता टेलिफोनचा अनलिमिटेड यूज करता किंवा अननेसेसरी यूज करता, म्हणजे नको असणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्यावरती डिस्कस करत असता, पण तसा त्याचा अर्थ घेतला तसं त्याचं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनचं तर सिंगल सब्जेक्ट एकाच विषयावर कॉन्व्हर्सेशन करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त विषय येता कामा नये. तर असं आपला थोडक्यात आपलं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन हा जो टॉपिक आहे किंवा आपला प्रॅक्टिकलचा वर्क आहे, तर हे प्रॅक्टिकल वर्क आपण इथं बघणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तुमची PDF फाईल तयार करायची. तुम्ही एक हँड रायटिंग टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन आज आय हॅव गिवन इन द पर्टिक्युलर एक्झरसाइज, म्हणजे या पर्टिक्युलर एक्झरसाइज मध्ये मी दिलेलं आहे, तर ते तुम्हाला मी देतो. तर त्या पद्धतीचं एक टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन तुम्ही लिहायचं आहे पेजवरती आणि ते मी गुगलवर टाकणार आहे. गुगल फॉर्मला ते अपलोड करायचं आहे. जसं तुम्ही काल प्रेझेंटेशन अपलोड करताय, तर त्याच पद्धतीने तुम्हाला हे तुमचं डॉक्युमेंट सिंगल पेजचं डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये 2-3 व्यक्ती कसे काय करतील कन्व्हर्सेशन करत असतील. आता टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन असणं गरजेचं आहे, नॉट नॉर्मल कम्युनिकेशन ऑर कॉन्व्हर्सेशन. जे काय आपलं नॉर्मल कम्युनिकेशन असेल तर ते तिथं येता कामा नये. टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन मी त्याच्यावरती तुमचा कुठला ऍस्पेक्ट असेल, एज्युकेशनल ऍस्पेक्ट असेल, मार्केटिंग असेल, एनी कुठलाही तिथं तुम्ही चूज करू शकता आणि त्याच्यावरती कॉन्व्हर्सेशन तुम्ही कंडक्ट करू शकता. तर तसं तुम्हाला एक पार्ट तिथं द्यायचा आहे. आता याच्यामध्ये थिओरिटिकल पार्ट आपण इन शॉर्ट मध्ये बघू. त्यासाठी मी आता या ठिकाणी स्क्रीन शेअर करतो आणि त्याच्यामधून तुम्हाला काय गोष्टी लक्षात येतील. स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का सर्वांना? येस सर. ओके. ठीक आहे, लक्ष द्या इकडं. मी तुम्हाला थिओरिटिकल पार्ट आपल्या एक्झरसाइज मधला इथं सांगतोय. ह्याच्यामध्ये टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन काय सांगितलं याच्यामध्ये इंट्रोडक्शन. वी यूज फोन कॉल टू इंट्रोड्यूस आवर सेल्फ, गिव्ह अँड गेट. त्याच्यामध्ये काय गिव्ह अँड गेट इन्फॉर्मेशन, सेटअप अपॉइंटमेंट अँड फॉलो ऑन प्रिव्हियस कॉन्टॅक्ट. म्हणजे आपल्याला काय अपॉइंटमेंट सेटअप करायची असते किंवा एखादा महत्वाची गोष्ट असेल तर त्यासाठी आपण काय करत असतो, फोन कॉल करतो. आता याच्यामध्ये काय करत असतो, फोन कॉल केल्यानंतर टू इंट्रोड्यूस आवर सेल्फ, आपण स्वतःची माहिती देणं गरजेचं. कारण ज्या माहितीच्या आधारे आपण पुढचं जे काय आपला सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्टचा वापर आपण तिथे करू शकतो. The way you sound on telephone and your telephone etiquettes, it is often the first impression you make. आता याच्यामध्ये काय सांगितले, ज्यावेळी तुम्ही फोन कॉल करत असाल, when you make a telephone call, that time sound on the telephone, म्हणजे ज्यावेळी तुम्ही टेलिफोनवरती बोलता तर त्यावेळी तुमचा जो काय साऊंड असेल, प्लीजंट साऊंड असेल, अँड युअर टेलिफोन इटिकेट्स, म्हणजे तुमचं फोन जो असेल तर तो रिसिव्ह करणं असेल की त्याच्यावरचे जे काही ग्रीटिंग्स असतील तर त्याचे शिष्टाचार, इटिकेट्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, शिष्टाचार किंवा नम्रता, विनयभाव. इट इज ऑफन द फर्स्ट इम्प्रेशन यू मेक. त्याच्यावरून तुमचं एक फर्स्ट इम्प्रेशन त्या ठिकाणी काय होत असतं, तयार होत असतं. म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन तिथे दिलंय. टेलिफोन कॉन्व्हर्सेशन इज डिफाइन्ड ॲज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज्ड टू डिस्टन्स ऑडियन्स ऑर रिसिव्हर. टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून एखादी माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ऑडियन्सला किंवा रिसिव्हरला स्पीकर थ्रू प्रोव्हाइड करणं, त्याला आपण काय म्हणतो, टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन. आता या टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काय वापरायचं आहे, मोबाईल असेल किंवा टेलिफोन डिव्हाइस असेल तर ते आपल्याला यूज करावं लागतं. आता याच्यामध्ये तुम्हाला त्या डेफिनेशन मध्ये दिल्या, वेन यू मेक अ टेलिफोन कॉल दॅट टाइम यू मेक युअर इम्प्रेशन, तुमचं एक इम्प्रेशन तुम्ही तयार केलं पाहिजे. ऑर यू युटिलाइज युअर टेलिफोन इटिकेट्स, तुमचे जे काय टेलिफोन इटिकेट्स असतील, शिष्टाचार जे काय असतील तर ते शिष्टाचार तुम्हाला काय करावे लागतील, पाळावे लागतील, असं थोडक्यात दिले.
आता असे कुठले गेट इम्प्रेशन दॅट वन मेक युअर प्रॉपर कॉल, दॅट वन मेक युअर टेलिफोन इटिकेट्स, ज्यातून आपण आपले टेलिफोन इटिकेट्स ते त्या ठिकाणी सांगू शकू की आपण ते टेलिफोन इटिकेट्स त्या ठिकाणी यूज करतो. तर याच्यामध्ये बघा, बिफोर यू मेक अन इम्पॉर्टंट कॉल टेक अ फ्यू मोमेंट टू प्रिपेअर युअर सेल्फ. तुमच्या स्वतःला तयार करणं, तुम्ही ज्यावेळी कोणाला कॉल करत असाल किंवा तुम्ही कोणाचा कॉल रिसिव्ह करत असाल तर त्यावेळी तुम्ही एक फ्यू सेकंद तिथं ती फ्यू मुवमेंट्स असतील तर ते फ्यू मुवमेंट्स मध्ये फ्यू सेकंद तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतील. हाऊ टू टॉक अँड हाऊ टू रिॲक्ट टू द पर्टिक्युलर स्पीकर. समोरचा जो स्पीकर असेल तर त्याला कसं रिॲक्ट करायचं यासाठी तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. देन टेक नोट्स ड्युरिंग द कॉल, राईट डाऊन द रिलेव्हंट पॉइंट्स यू डिस्कस. ज्यावेळी तुम्ही एखाद्या विषयावरती सिंगल सब्जेक्ट आपण कॉन्व्हर्सेशन मध्ये यूज करत असतो तर दॅट टाइम you use your notepad whatever point you discuss during the call. ज्यावेळी तुमच्या कॉल मध्ये एका विषयावरती जे काय पॉइंट तुम्ही डिस्कस करता तर ते नोट डाऊन करून घ्या. तर त्यासाठी तुम्हाला रायटिंग मटेरियल हे तिथे यूज करावं लागेल. पेन असेल, नोटपॅड असेल तर त्या गोष्टी तुम्हाला यूज कराव्या लागतील. दॅट वन इज द इम्प्रेशन, दॅट वन इज द इटिकेट्स. देन सेकंड, थर्ड वन, पुट एनर्जी इन युअर व्हॉइस. आता बघा, तुमची जे काही एनर्जी असेल तुमच्या व्हॉइस मध्ये हे इन्व्हेस्ट केली पाहिजे किंवा इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. पुट एनर्जी इन युअर व्हॉइस म्हणजेच काय, रेट ऑफ स्पीच अँड क्लॅरिटी ऑफ व्हॉइस इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजेच काय, तुम्ही जे बोलत आहात म्हणजे रेट ऑफ स्पीच म्हणजे तुम्ही मिडियम स्पीड आहे, हाय स्पीड आहे, लो स्पीड आहे तर त्याला आपण रेट ऑफ स्पीच म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुमची एनर्जी असली पाहिजे. देन क्लॅरिटी ऑफ व्हॉइस म्हणजे तुमचं जे काय आवाज असेल, प्लीजंट साऊंड अँड प्रोनाउन्सिएशन ऑफ द पर्टिक्युलर वर्ड दॅट शुड बी क्लिअर. तर त्या गोष्टी तुम्हाला तिथं काय आहेत, क्लिअर असणं गरजेचं आहे. तर दॅट वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इटिकेट्स वेन यू मेक अ टेलिफोन कॉल. देन स्माइल वेन यू स्पीक. आता ह्याच्या काय गोष्टी असतात पर्सनॅलिटी किंवा बिहेवियरल थिंग दॅट वन नॉट ऑब्झर्व, दॅट वन इज द हिडन पार्ट ड्युरिंग द टेलिफोन कॉन्व्हर्सेशन. टेलिफोन कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला हा हिडन पार्ट म्हणजे हा न दिसणारा भाग आहे. तर हा न दिसणारा भाग जरी असेल तरी सुद्धा you maintaining positive attitude or for creating positive attitude you make a smile when you speak or when you react. Then if you are calling from home, make your call away from distracting noises such as washing machine and TV. म्हणजे जे काही डिस्ट्रॅक्टिंग नॉइजेस आपल्या घरामध्ये तयार होतात म्हणजे हॉर्नचा आवाज असेल किंवा मिक्सरचा असेल, ग्राइंडरचा असेल, टेलिव्हिजनचा असेल, रेडिओचा असेल, वॉशिंग मशीनचा असेल किंवा ग्रँबिंग टेबल्स और अदर युटेन्सिल्स असतील तर त्याचं जे काय तुमचं डिस्ट्रॅक्टिंग नॉइज आहे तर त्या डिस्ट्रॅक्टिंग नॉइज पासून तुमचा टेलिफोन कॉल जो आहे किंवा टेलिफोन जो आहे किंवा तो इन्स्ट्रुमेंट आहे तर त्या ठिकाणापासून कसं पाहिजे, दूर असणं गरजेचं आहे. तर दॅट वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इम्प्रेशन यूज वेन यू मेंटेन टेलिफोन इटिकेट्स. ज्यावेळी तुम्ही टेलिफोन इटिकेट्स किंवा शिष्टाचार पाळत असता तर त्यावेळी तुम्हाला ह्या पहिल्या 5 गोष्टी तिथं लक्षात येणं गरजेचं आहे. तर बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तसंच देणं म्हणजे बाकीच्या इटिकेट्स मध्ये तुम्हाला व्हॉट एव्हर द पॉइंट यू वॉन्ट टू डिस्कस, व्हॉट एव्हर द पॉइंट आस्क बाय द स्पीकर लाईकवाईज म्हणजे तुमचं जे काही युनिक कॉन्व्हर्सेशन असेल तर ते युनिक कॉन्व्हर्सेशन तिथं कंटिन्यू होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं जे काही टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन असेल तर त्याच्यामधलं ग्रेट इम्प्रेशन तयार करण्यासाठी जे काही पॉईंट्स असतील तर ते पॉईंट इथं मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जे काय पुट एनर्जी इन युअर व्हॉइस म्हणतो किंवा आपण टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन करत असतो तर याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स कम्युनिकेशन करावं लागतं. आणि वेन वी मेक अ डिस्टन्स कम्युनिकेशन दॅट टाइम वी कांट अंडरस्टँड द रेट ऑफ स्पीच अँड क्लॅरिटी ऑफ व्हॉइस. दॅट्स वाय how to utilize, how to speak or how to use our rate of speech during the conversation. काय केलं पाहिजे, काय गोष्टी आपल्याला इकडून आपण बोलतो पण समोरच्याला आवाज जातो का जात नाही. आता सुद्धा आपली जी काही मीटिंग आहे त्याच्यामध्ये ज्यांना आवाज येतोय किंवा ज्यांना आवाज येत नाही हे मी अंडरस्टँड करू शकत नाही किंवा मला समजू शकत नाही कारण हा हिडन पार्ट आहे. आपण डिव्हाइस यूज करतो आणि डिव्हाइस थ्रू आपलं जे काय आपलं सेशन असेल तर सेशन आपण इथं कम्प्लीट करत असतो. आता ह्याच्यामध्ये रेट ऑफ स्पीच कशासाठी आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे कारण जे काय आपण कम्युनिकेशन करत असतो त्या कम्युनिकेशन मध्ये अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये अग्रीमेंट असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये रेकग्निशन असणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही समजून सांगत असाल किंवा टेक्नॉलॉजी असेल तर ती समजली पाहिजे, एखादे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल तर ती समोरच्याला समजली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ते समजून घेणं
आणि त्यावरती तुम्ही रिॲक्ट होणं, यासाठी तुम्हाला रेट ऑफ स्पीच अतिशय महत्वाचा आहे. आता रेट ऑफ स्पीच मध्ये जर तुम्ही बघितलं तर स्पीच रेट हॅज बीन इनिशियली इन्व्हेस्टिगेटेड इन द कंटेक्स्ट अकॉस्टिक मॉडेलिंग स्पीच रेकग्निशन. आता याच्यामध्ये तुम्हाला जे काय दोन्ही विषयक गोष्टी असतात की जे तुम्ही समोरच्याला माझा आवाज येतोय का, हॅलो, लाईकवाईज, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये वर्ड सुद्धा यूज करू शकता. हॅलो म्हटलं की समोरच्याला आवाज येत असेल तर तो सुद्धा तुम्हाला हॅलो लाईकवाईज रिॲक्ट करतो. म्हणजे तुम्हाला जे अकॉस्टिंग म्हणजेच काय, जे तुमचे साऊंड रिलेटेड आस्पेक्ट्स असतात तर ते साऊंड रिलेटेड आस्पेक्ट चेक करणं आणि त्याच्यावरती रेकग्निशन घेणं, म्हणजे मान्यता घेणं की बाबा मी जे बोलतो ते आवाज येतो किंवा तुम्ही जे सांगत आहात तर तो मला इथं समजत आहे. तर हे रिकग्निशन तिथं असणं गरजेचं आहे की ज्याच्यामधून आपला रेट ऑफ स्पीच हा क्लिअर होत असतो. म्हणजे आपण जे बोलतो ते त्याला ऐकू जाते की ते आपण जे बोललो ते त्याला समजलं यासाठी. आणि इट इज ऍपरंट, हे उघड असतं. हे कशावर असतं तर स्पीच रिकग्निशन सिस्टम इज सेव्हरली अफेक्टेड when there are mismatched between the training and testing condition. हे आपण डायरेक्ट उघडपणे बघू शकतो का आपण विचारू शकतो की ज्या गोष्टी आपल्याला मिसमॅच करत असतात, म्हणजे याच्यामध्ये काही वर्ड्स असतील किंवा आपले काही साऊंड असेल, या गोष्टी आपल्या ट्रेनिंगच्या वेळी किंवा आपल्या टेस्टिंग कंडिशनला जर मिसमॅच होत असतील तर ते आपण उघडपणे बघू शकतो की आपण विचारू शकतो आणि त्यातून आपलं स्पीच रेकग्निशन करू शकतो. देअर आर मेनी पॉसिबल फॅक्टर्स कॉझिंग मिसमॅचेस अँड स्पीच रेट इन वन ऑफ देम. वेगवेगळे फॅक्टर तिथे रिस्पॉन्सिबल असतात की ज्याच्यामध्ये मिसमॅच होत असते किंवा त्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड करू शकत नाही. त्याच्यामध्ये तुमच्या डिव्हाइस मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम असेल, देन रेंज प्रॉब्लेम असेल, फ्रिक्वेन्सी प्रॉब्लेम असेल, देन तुमचा माईक प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं जे काय हिअरिंग प्रॉब्लेम, जे काय तुमचं स्पीकर्स असतील तर ते स्पीकर प्रॉब्लेम असेल. म्हणजे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी असू शकतात की ज्यातून आपलं रेट ऑफ स्पीच हे आपण त्या ठिकाणी प्रॉपरली करू शकत नाही. Specifically for better adapting to fast or slow speech, there has to be an estimation of rate of speech. आता काय ह्याच्यामध्ये रेट ऑफ स्पीच जो असेल तर त्याला अडॅप्टिंग टू फास्ट और स्लो स्पीच देअर हॅज टू बी अन एस्टिमेट ऑफ स्पीच रेट. काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये जर फास्ट तुमचं स्पीच असेल तर त्या गोष्टी तुम्ही अंडरस्टँड करू शकत नाही, पण त्याच्यावर जर ओव्हरकम करायचं असेल किंवा तुम्हाला जर एस्टिमेट करायचं असेल तर तुम्ही फास्ट किंवा स्लो जे काही स्पीच असेल तर त्या दोन्हीचं युटिलायझेशन तुम्हाला सायमल्टेनियसली करावं लागतं की ज्यातून तुम्ही तिथं ऍडजस्ट व्हाल. अडॅप्ट म्हणजे काय, बेटर अडॅप्टिंग, म्हणजे तुम्हाला तिथं ऍडजस्ट होण्यासाठी फास्ट और स्लो स्पीच देअर हॅज टू बी अन एस्टिमेट ऑफ स्पीच रेट. तर ते त्याच अर्थ सुद्धा तुम्ही तिथं एक स्पीच रेट एस्टिमेट करण्यासाठी फास्ट बोलणं असेल किंवा स्लो बोलणं असेल तर याचं सुद्धा तुम्ही तिथं टेस्टिंग किंवा त्याच्यामध्ये करू शकता. इन रिसेंट इयर with increasing interest in spontaneous speech recognition and interpretation. आत्ताच्या वेळेस जर तुम्ही बघितलं तर रेट ऑफ स्पीच जे आपण नॉर्मल कम्युनिकेशन करत असतो याच्यामध्ये तुम्हाला सांगितले स्पॉन्टेनियस स्पीच म्हणजे उत्स्फूर्त बोलणं, म्हणजे याच्यामध्ये कुठलंही पुस्तक वाचणं नाही किंवा आपलं कुठलंही पर्टिक्युलर एसे तयार करणं नाही. आपणाला जे वाटतं, आपणाला अवगत असणारं नॉलेज असेल तर त्या बेसवरतं इन्फॉर्मेशन असेल किंवा एक्सपिरियन्स बेस जे स्पीच असतं त्याला आपण स्पॉन्टेनियस स्पीच म्हणतो. तर स्पॉन्टेनियस स्पीच मध्ये रेकग्निशन अँड इंटरप्रिटेशन द रोल ऑफ स्पीच रेट एस्टिमेट हॅज बिकम इव्हन मोर इम्पॉर्टंट. ज्यावेळी आपण स्पॉन्टेनियसली बोलत असतो तर त्यावेळी आपलं रेट ऑफ स्पीच असेल किंवा कन्वे द इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यामध्ये जी फ्लुएन्सी असेल तर ती फ्लुएन्सी बेटर असते. कारण आपल्याला ज्या गोष्टी माहीत असतात त्या आपण लगेच पटकन बोलत असतो, पण ज्या माहीत नसतात तर त्या आपण पॉज घेऊन बोलत असतो. वी टेक सम पॉज फॉर अननोन इन्फॉर्मेशन. जी काय अननोन इन्फॉर्मेशन असेल तर जी इन्फॉर्मेशन आपण कन्वे करत असतो तर त्या इन्फॉर्मेशनसाठी आपण काय करतो, काही पॉज घेतो आणि आफ्टर पॉज आपण ती इन्फॉर्मेशन कंटिन्यू करत असतो. तर अशा ज्या काही पद्धती आहेत की यातून आपण रेट ऑफ स्पीच इथं डिसाइड करत असतो. त्यानंतर रिसर्च हॅज फाउंड दॅट लोकल स्पीच रेट कोरिलेट्स विथ डिस्कर्स स्ट्रक्चर. आता डिस्कर्स म्हणजे त्याला आपण प्रवचन म्हणतो, जे तुम्ही प्रीचिंग म्हणतो त्याला आपण प्रीचिंग किंवा डिस्कर्स. म्हणजे जे प्रवचनामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल किंवा प्रबोधन करणारे जे लोक असतात तर त्यांच्यामध्ये ऐकलं असेल फ्लुएन्स ऑफ स्पीच और रेट ऑफ स्पीच दॅट वन इज द डिफरंट. म्हणजे याच्यामध्ये रेट ऑफ स्पीच हा डिफरंट असतो, पण जर तो रिलेट केला लोकल स्पीच बरोबर आपला जर टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनचं जे काही कम्युनिकेशन असेल तर ते कोरिलेट जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतो, डिफरन्स जाणून येतो. आता काय डिफरन्स जाणून येतो, लोकल स्पीच रेट ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द कंटेक्स्ट ऑफ सेंटेन्स बाउंड्री डिटेक्शन. लोकल स्पीच जे आहे तर याच्यामध्ये तुमचे जे काही सेंटेन्स असतात किंवा इन्फॉर्मेशन असते तर त्याच्यासाठी काय बाउंड्री तुम्ही ऑलरेडी डिसाईड केले असतात. अँड दिस फ्लुएन्सी डिटेक्शन, याच्यामध्ये तुम्हाला काही फ्लुएंट पार्ट दिसून येतो की काय डिसफ्लुएन्सी तो सुद्धा तुम्हाला तिथे डिटेक्ट होत असते. आणि इट इज क्वाईट नॅचरल फॉर ह्युमन
आणि नैसर्गिक आहे. म्हणजे जे आपण स्पॉन्टेनियसली उत्स्फूर्त बोलत असतो हे नैसर्गिक आहे आपल्या पूर्ण ह्युमन बिईंगसाठी. टू यूज द पर्टिक्युलर फास्ट, नॉर्मल अँड स्लो. म्हणजे जर आपण स्पॉन्टेनियसली स्पीच देत असेल तर त्याच्यामध्ये आपण तिन्ही रेट ऑफ स्पीच सायमल्टेनियसली तिथं यूज करत असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं लँग्वेज फ्लुएन्सी इज मोर, बट रेट ऑफ स्पीच दॅट वन फ्लुएन्सी इज डिफरंट. म्हणजे आपलं फ्लुएन्सी स्पीड जे असेल तर ते डिफरंट असते. एखादी माहिती जास्त असेल किंवा आपल्याला अबंडंट इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्या वेळी आपलं रेट ऑफ स्पीच कसा असतो, फास्ट असतो. एखादी इन्फॉर्मेशन अननोन इन्फॉर्मेशन असेल किंवा नॉट ऍडिक्वेट इन्फॉर्मेशन असेल तर त्यावेळी आपला रेट ऑफ स्पीच कसा असतो, स्लो असतो. ज्यावेळी आपल्याला प्रॉपर एक्सपिरियन्स बेस्ड इन्फॉर्मेशन आपण कन्व्हे करत असतो बाय युझिंग शॉर्ट नोट्स बेस्ड इन्फॉर्मेशन ज्यावेळी आपण कन्व्हे करत असतो त्या टाइम आवर रेट ऑफ स्पीच इज नॉर्मल. तर लाईकवाईज वी डिसाइड आवर रेट ऑफ स्पीच based on our detection for rate of speech or local speech and discuss speech or preaching speech. या दोन गोष्टी आपण तिथे यूज कराव्या लागतील. इन मोस्ट ऑफ द केसेस स्पीच रेट इज मेजर्ड बाय काउंटिंग फोनेटिक एलिमेंट पर सेकंड. आता त्याच्यामध्ये कसं काउंट केला जातो, फोनेटिक एलिमेंट पर सेकंड. म्हणजे तुम्ही एका सेकंदामध्ये किती शब्द बोलता किंवा एका सेकंदामध्ये तुमचा किती वर्ड्स त्याच्यामध्ये येतात, तर त्याच्यामध्ये आपण तिथं फोनेटिक एलिमेंट पर सेकंद ज्यामध्ये नंबर ऑफ वर्ड डिलिव्हर्ड पर सेकंद असं आपण त्याला म्हणतो, तर ते तिथं आपण डिटेक्ट करत असतो. आता फास्ट वर्ड म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड म्हणजे मोर दॅन 10 वर्ड पर सेकंद असेल. स्लो म्हणजेच काय, लेस दॅन 6 to 7 वर्ड, त्याला आपण स्लो म्हणतो. नॉर्मल म्हणजेच काय, दॅट वन बिटवीन 10 to 5, 10 ते 5च्या मधले जे काही वर्ड्स असतील डिलिव्हर करणं पर सेकंद त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रेट ऑफ स्पीच. तर असा आपला जो काय पार्ट आहे तर तो रेट ऑफ स्पीच यू शुड अंडरस्टँड ड्युरिंग द टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग आपल्या टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन मधला क्लॅरिटी ऑफ व्हॉइस. आता क्लॅरिटी ऑफ व्हॉइस म्हणजे तुमचं जे काय साऊंड असेल तर तो क्लिअर असणं गरजेचं आहे. आता काय गोष्टी त्याच्यामध्ये येतात, इट इज द क्वालिटी ऑफ बिंग क्लिअरली हर्ड. आपण जे बोलतो ते समोरच्याला ऐकू जाणं गरजेचं आहे अँड इझिली अंडरस्टूड. Wait for a few minutes. The internet problem is here.
आवाज येतोय का? आवाज येतोय का रे? येस सर, येतोय. हा ठीक आहे. इथे इंटरनेट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मी आता तुम्हाला तसं सांगतो. कंटिन्यू करू आपण. आता याच्यामध्ये रेट ऑफ क्लॅरिटी मध्ये तुम्हाला व्हॉइस डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला जो आवाज असेल तर तो आवाज प्रॉपरली तिथे जाणं गरजेचं आहे. त्याला आपण व्हॉइस डिस्क्रिप्शन असं म्हणतो. माय व्हॉइस इज व्हेरी वॉर्म अँड इन्व्हायटिंग म्हणजे तुमचा व्हॉइस जो आवाज असेल तो एकदम जो आल्हाद आहे किंवा इन्व्हायटिंग किंवा समोरच्याला जे काही इन्व्हिटेशन जसं आपण देतो म्हणजे ज्याच्यातून आपल्याला एक अट्रॅक्टिव्ह जे काय अट्रॅक्टिव्हनेस जे असेल बोथ पर्सन मधलं तर ते इन्क्रीज करण्यासारखा असा तुमचा टोन किंवा व्हॉइस असणं गरजेचं आहे. अँड दॅट वन सुटेड फॉर डॉक्युमेंटरीज ऑर ट्रेलर्स. याच्यामध्ये ते तुम्हाला जे कोण डॉक्युमेंटरी तयार करतात किंवा जे आपल्याला जे प्रोफेशनल फील्डमध्ये काम करत असतात तर अशांसाठी तो अतिशय महत्वाचा आहे. माय व्हॉइस अलॉंग विथ डिक्शन इज प्युअर अँड स्मूथ. आता तुमचा जो व्हॉइस असेल तर तो व्हॉइस एकदम प्युअर आणि स्मूथ असणं गरजेचं आहे की ज्यातून आपलं प्रोफेशनल साऊंड किंवा प्रोफेशनल इन्फॉर्मेशन हे आपण त्या ठिकाणी कन्वे करू शकू. त्यानंतर स्पीकिंग अँड लिसनिंग पोलाइटनेस. त्याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरा महत्वाचा पॉइंट आहे जे आपल्या टेलिफोन इटिकेट्स मध्ये येतो, स्पीकिंग अँड लिसनिंग पोलाइटनेस. आता स्पीकिंग अँड लिसनिंग ही पोलाइटनेस ही मोस्टली ऑब्झर्व इन द अकॅडमिक सेक्टर. आता जे काय आपण चालू आहे म्हणजे मी बोलत आहे तुम्ही ऐकत आहे, आता ह्याच्यामध्ये तुमचं जे काय ऍक्शन रिॲक्शन प्रोसेस सायमल्टेनियसली आपण या ठिकाणी कम्प्लीट करत आहोत म्हणजे आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्पीकिंग अँड लिसनिंग आर द अकॅडमिक सोशल अँड लाईफ स्किल दॅट आर व्हॅल्यूड इन स्कूल अँड होल वर्ल्ड. म्हणजे जे काय फॉर्मल टाइप जे इन्स्टिट्यूशन असतात तर त्या फॉर्मल टाइपच्या इन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला स्पीकिंग अँड लिसनिंग पोलाइटनेस हा तिथं जाणवत असतो. म्हणजेच काय आपण जे बोलतो ते आपण प्रॉपरली फ्लुएंट मध्ये बोलणं आणि विदाउट इंटरप्टिंग म्हणजे समोरच्याला आपल्याला इंटरप्ट न करता आपण बोलणं आणि समोरच्याला कुठलाही आउटसाइड साऊंड इंटरप्ट न करता ते ऐकू जाणं किंवा ते ऐकणं त्याला आपण काय म्हणतो लिसनिंग. आता स्पीकिंग अँड लिसनिंग ऍज लाईक इन द फॉर्मल इन्स्टिट्यूशन सेम वे यू युटिलाइज इन द पर्टिक्युलर टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन. आता या टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन मध्ये सुद्धा या पोलाइटनेस जे असतील किंवा शिष्टाचार असतील तर ते तुम्हाला युज करावे लागतील. आता पोलाइटनेस इज ऑफन थॉट ऑफ ऍज अन एक्सक्लुझिव्ह फंक्शन ऑफ द स्पीकर. आता या स्पीकरचं एक एक्सक्लुझिव्ह फंक्शन आहे म्हणजे अनन्य साधारण महत्व जे या गोष्टीला दिलेलं आहे. म्हणजे विदाउट इंटरप्टिंग म्हणजे स्पीकिंगला इंटरप्ट न करता आणि लिसनिंगला इंटरप्ट न करता तुमचं ते स्पीकिंग अँड लिसनिंग पोलाइटनेस कंटिन्यू असणं गरजेचं आहे. ऑफ द स्पीकर एन्कोडिंग ऑर सेंडिंग द फंक्शन. आता याच्यामधून काय करतो आपण ज्या काही गोष्टी आपण तिथे युज करत असतो पोलाइटनेस मध्ये म्हणजे स्पीकिंग अँड लिसनिंग म्हणजे आपण काय मेसेज असतात ते डिकोड करत असतो एनकोड करत असतो तर त्यासाठी स्पीकिंग अँड लिसनिंग पोलाइटनेस गरजेचा आहे. म्हणजे जर एनकोड केलेला मेसेज जर अंडरस्टँड करायचा असेल डिकोड केल्यानंतर तर तुम्हाला त्याच्यासाठी फोकस करावं लागेल. जो काय स्पीकर बोलतोय ते अंडरस्टँड करणं, जो काय स्पीकर बोलतोय तो ऍज इट इज हर्ड करणं आणि दॅट वन कन्वर्ट इन युअर ऑर्डिनरी लँग्वेज. तुमचं ऑर्डिनरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणं ऍज लाईक कॉम्प्युटर. Then important aspects of human communication, human beings can only exist in peace together of certain basic convention of politeness are observed. ज्यावेळी तुम्ही जे काय कम्युनिकेशन करत असता तर त्या कम्युनिकेशन मध्ये तुमचं जे काय बेसिक कन्व्हेन्शन असेल तर ते बेसिक कन्व्हेन्शन हे तिथं जाणवलं पाहिजे किंवा तुमचं जे काय शांत मुवमेंट असेल म्हणजे काम मुवमेंट तर ते सुद्धा तुम्हाला तिथं दाखवणं गरजेचं आहे. And when you utilize speaking and listening politeness, that time you exhibit your facial expression also. त्यावेळी तुम्हाला तुमचं फेशियल एक्सप्रेशन सुद्धा एक्झिबिट करावं लागेल. त्यामध्ये तुमचं पॉझिटिव्ह फेस अँड निगेटिव्ह फेस. तर पॉझिटिव्ह फेस मध्ये जर बघितलं तर तुमचं फेवरेबल ऍटिट्यूड असेल किंवा पॉझिटिव्हिटी दॅट वन व्ह्यूड अँड दॅट वन मेक डिझायर टू व्ह्यू पॉझिटिव्हिटी बाय द अदर्स. म्हणजे इतरांच्यासाठी ती एक इच्छाशक्ती असणं किंवा इतरांसाठी एक प्रेरणा निर्माण करणं यासाठी तुमचं पॉझिटिव्ह फेस हा सुद्धा तुमच्या टेलिफोन इटिकेट्स मधला अतिशय महत्वाचा भाग आहे. निगेटिव्ह फेस दॅट वन इज मेक अनफेवरेबल कंडिशन अँड दॅट वन मेंटेन डिझायर टू ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त असणं म्हणजे माझ्या पुरतं मी असणं किंवा माझ्यासाठीच मी असणं किंवा मी जे बोलतो तेच खरं असणं म्हणजे टू हॅव द राईट टू डू ऍज वी विश. मी जे बोलतोय तेच तुम्ही ऐका तेच खरं आहे. तर त्याला आपण निगेटिव्ह फेस असं म्हणत असतो. म्हणजे ज्यावेळी आपण टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन मध्ये कम्युनिकेशन करत असतो तर त्यावेळी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह फेस हा तिथे एक्झिबिट करत असतो जे आपल्याला तिथे दिसत असतो. आता स्पीकिंग पोलाइटनेस मध्ये आपल्याला काय गोष्टी बघायच्या जे आपण बोलत असतो त्या काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. टू हेल्प अनदर पर्सन मेंटेन पॉझिटिव्ह फेस यू स्पीक रिस्पेक्टफुली, यू गिव्ह द पर्सन युअर फुल अटेन्शन, यू से एक्सक्यूज मी.
ज्यावेळी आपण बोलत असतो तर समोरच्याला अटेन्शन क्रिएट करणं किंवा त्याला रिस्पेक्ट देणं यासाठी एक्सक्यूज मी सारखे शब्द वापरणं. देन से वुड यू माइंड ओपनिंग अ विंडो रॅदर दॅन ओपन दॅट विंडो. म्हणजे तुमचं जो मन असेल तर ते ओपन माइंडेड असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमच्या माइंडमध्ये अशी कुठली विंडो असता कामा नाही किंवा क्लोज विंडो असता कामा नाही. तर तुमच्या ज्या काही सगळ्या भावना असतील तर त्या ओपन असणं, खोल्या असणं गरजेचं आहे. अवॉइड इंटरप्टिंग द स्पीकर. ह्याच्यामध्ये तुम्ही स्पीकरला इंटरप्ट करणं थांबवायचं. जे काय ऑडियन्स असेल तर त्यांनी स्पीकरला इंटरप्ट न करता हे जे काय स्पीकिंग असेल तर ते स्पीकिंग कंटिन्यू असणं गरजेचं आहे. गिव्ह सपोर्टिंग लिसनिंग क्ल्यूज. काय गोष्टी असतात स्पीकरला आठवत नाही तर त्या तुम्ही एक सपोर्टिंग क्ल्यू तिथं देणं गरजेचं आहे. देन शो एम्पॅथी विथ द स्पीकर. तुम्ही जो काय स्पीकर असेल तर त्याला कंटाळून न जाता तर त्याला एम्पॅथी किंवा सहानुभूती दर्शवणं गरजेचं आहे. तर मेंटेन आय कॉन्टॅक्ट. समोरच्या बरोबर जे काय आय कॉन्टॅक्ट असेल तर तो मेंटेन करा. आणि गिव्ह पॉझिटिव्ह फीडबॅक. इतरांना एक पॉझिटिव्ह फीडबॅक देण्याचा प्रयत्न करा. तर असे जे काय स्पीकिंग पोलाइटनेस आहेत तर ते तुम्हाला युज करावे लागतील. त्यानंतर लिसनिंग पोलाइटनेस. आता लिसनिंग पोलाइटनेस मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? यू हर्ड द वर्ड ऑफ अदर पर्सन ऑर स्पीकर. समोरचा जो बोलतोय तर त्याचे वर्ड, प्रत्येक वर्ड ऐकून घ्या. देन यू इन्व्हेस्ट युअर टाइम टू द स्पीकर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. स्पीकर्स पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला तुमचा टाइम हा काय करावा लागेल? इन्व्हेस्ट करावा लागेल. देन मेक प्रॉपर अटेन्शन, प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन टुवर्ड्स द स्पीकर. समोरचा जो काय बोलत आहे तर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टी ऐका. देन हर्ड वर्बल ॲज वेल ॲज नॉन वर्बल वर्ड्स दॅट वन डिलिव्हर बाय अँड द पर्टिक्युलर स्पीकर. जे काय वर्बल असेल किंवा नॉन वर्बल वर्ड जे काय डिलिव्हर केले जातात स्पीकर कडून तर ते वर्ड सुद्धा तुम्हाला तिथे युज करता आले पाहिजे किंवा ते वर्ड तुम्हाला अंडरस्टँड करता आले पाहिजे. तर असे जे काही लिसनिंग पोलाइटनेस आहेत तर ते लिसनिंग पोलाइटनेस तुम्हाला तिथे युज करावे लागतील. आता टेलिफोन इटिकेट्स मध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला इथे सांगतो की जे काय प्रिव्हियस टेलिफोन कॉल होते किंवा जे काय इन्स्ट्रुमेंट्स होते तर त्याच्यावरती आपण काय इटिकेट्स तुम्ही बघितले असतील किंवा तुम्हाला ते माहित असतील किंवा तुम्ही ते ऐकले असतील. तर त्याच्यामध्ये काय इटिकेट्स आहेत तर त्याच्या अगोदर वेदर इंटरॅक्टिंग द पर्सनली ऑर ओव्हर द टेलिफोन, प्रोफेशनल टेलिफोन इटिकेट्स कम इन हार्डी वेन इट कम्स टू मेकिंग द राईट फर्स्ट इम्प्रेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला इटिकेट्स का पाळायचे तर तुमचं एक इम्प्रेशन तयार करणं यासाठी तुम्हाला इटिकेट्स पाळायचे. आणि इटिकेट्स पाळत असताना युअर टोन ऑफ व्हॉइस, सेल्फ कॉन्फिडन्स अँड कम्युनिकेशन स्किल all attributes in making your telephone conversation and professional conversation, that one is the most important. And professional conversation is courteous and able to make an impact. जर तुम्ही एक सेल्फ कॉन्फिडंट असाल, व्हॉइस क्लिअर असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, प्रॉपर प्रोफेशनल नॉलेज असेल तर तुमचं एक प्रॉपर कर्टियस स्पीच किंवा तुमचं तिथे एक प्रॉपर इम्पॅक्ट हा तिथे दिसून येईल. आता यासाठी काय टिप्स तुम्हाला दिलेत टेलिफोन इटिकेट्स मध्ये. पहिलं काय? अवॉइड युजिंग स्लँग. म्हणजे जे काय गोष्टी असतील म्हणजे डिस्टर्बिंग करणाऱ्या गोष्टी तर त्या डिस्टर्बिंग करणाऱ्या गोष्टी तुम्हाला तिथे काय करायच्या आहेत? अवॉइड करायच्या आहेत. म्हणजे स्लँग थिंग यू शुड अवॉइड ड्युरिंग द कम्युनिकेशन. देन मेक यूज ऑफ फ्रेजेस. ज्यावेळी तुम्ही बोलणार असाल किंवा टेलिफोन वरती रिॲक्ट होणार असाल तर त्यावेळी तुम्ही मे आय हेल्प यू, यू आर वेलकम, देन थँक्यू, वेलकम, लाईकवाईज, मेन्शन नॉट यासारखे जे काही फ्रेजेस असतील तर त्याचा तुम्ही वापर करा. त्यानंतर पुट द रिसिव्हर डाऊन जंटली, नेव्हर स्लॅम द फोन. तुमचा जो रिसिव्हर असेल तर तो जंटली ठेवा. म्हणजे जे पहिले जर तुम्ही टेलिफोनचे इन्स्ट्रुमेंट किंवा अपॅरेटस बघितले असतील तर त्याच्यासाठी एक रिसिव्हर होता. तर तो रिसिव्हर रिसिव्ह करणं आणि तो जंटली पुट करणं जेणेकरून समोरच्याला जो रिॲक्ट आपण होतो तर पॉझिटिव्ह रिॲक्शन तिथं जाणवेल. नेव्हर स्लॅम द फोन. स्लॅम म्हणजे तिथं झटकून देणं किंवा आपटणे. कुठलाही फोन आपण रिसिव्ह केला किंवा आपण त्याच्यामध्ये काय अँग्री मुवमेंट असेल तर त्यावेळी कुठलाही फोन आपटणं किंवा त्याच्यावरती अँग्री मुवमेंट शो करणं, दॅट वन इज द निगेटिव्ह इटिकेट्स. देन ऑलवेज स्पीक क्लिअरली सो दॅट द अदर पर्सन कॅन अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. एकदम क्लिअर स्पष्ट बोला की जेणेकरून समोरच्याला काय ऐकायचं आहे हे त्याला समजून येईल. वेन पिकिंग अप द फोन इट इज गुड टू प्रॅक्टिस टू आयडेंटिफाय युअर कंपनी अँड युअर सेल्फ टू द कॉलर. काय गोष्टी असतात ज्यावेळी तुम्ही काय टेलिफोन कॉल करत असता किंवा टेलिफोन कॉल उचलल्यानंतर तुम्ही एक प्रॅक्टिस करणं. ज्यावेळी आपण एखाद्या कंपनीमध्ये कॉल करत असेल किंवा आपण एखाद्याला कॉल करत असेल तर त्याचा कॉलर असेल किंवा आपण जे काय टेलिफोन कॉल करत असेल तर तो आयडेंटिफाय करणं अतिशय गरजेचं आहे. कारण जे काय कॉल असतात त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये तुम्ही ते रिसिव्ह करत असता. देन वेन ट्रान्सफरिंग द कॉल मेक शुअर दॅट यू आर वेल वर्स्ड विथ द टेलिफोन ट्रान्सफर प्रोसिजर. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एखादा टेलिफोन कॉल ट्रान्सफर करायचा असेल एखादा हायर ऑथॉरिटीकडे तर त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये वर्ड्स असणं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान अवगत असणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला टेलिफोन कॉल ट्रान्सफर करता येत नसेल तर दॅट वन इज नॉट प्रॉपर
movement or proper practice during the telephonic conversation. And it is good practice to use the name of the person you are transferring the call to. ज्यावेळी तुम्ही कॉल ट्रान्सफर करता त्याच्या अगोदर ज्या व्यक्तीला तुम्ही कॉल ट्रान्सफर करणार आहे तर त्या व्यक्तीचं नाव सांगणं आणि त्या व्यक्तीचं जे काय वर्क परफॉर्मन्स असं काय वर्क रिलेटेड ऍक्टिव्हिटी असेल तर ते तिथे पहिल्यांदा एक्सप्लेन करणं. देन आफ्टर यू ट्रान्सफर द कॉल, देन ऑलवेज आउट ऑफ द प्लीजंट टोन ऑफ व्हॉइस अँड be attentive when placing a call on hold, inform the caller of the same. ज्यावेळी तुम्ही एखादा टोन तिथं यूज करत असता तो प्लीजंट असावा, अटेंटिव्ह असावा किंवा काम साऊंड असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही कॉल होल्डवर ठेवणार असाल तर त्यावेळी समोरच्या व्यक्तीला पहिल्यांदा इन्फॉर्म करा, आय एम प्लेसिंग युअर कॉल इन होल्ड, सो प्लीज वेट. लाईकवाईज यू इन्फॉर्म टू द अल्टिमेट ऑडियन्स. दे डोंट इंटरप्ट द कॉलर वेन स्पीकिंग. ज्यावेळी समोरचा बोलत असतो की आपण बोलत असतो तर त्यावेळी इतरांच्या मध्ये न बोलता टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन कंटिन्यू करणं. वेन इनिशिएटिंग अ कॉल स्पेंड फ्यू मोमेंट टू मेंटली प्रिपेअर युअरसेल्फ सो दॅट यू नो व्हॉट नीड टू बी सेड ऑर डिस्कस्ड. ज्यावेळी तुम्ही टेलिफोन कॉल करत असता किंवा रिसिव्ह करत असता किंवा त्याच्यावर रिॲक्ट होत असतात तर त्यावेळी काही फ्यू मुवमेंट्स असतात तर त्या फ्यू मुवमेंट्स यू शुड इन्व्हेस्ट टू थिंक ऑन द पर्टिक्युलर टॉपिक or what you want to say or what you want to discuss there. For that purpose you invest few moment or few seconds. So likewise you complete your telephonic conversation for your practical purpose. आता याच्यामध्ये तुम्हाला एक टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन एका स्पेसिफिक टॉपिक वरती घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी एक्झरसाइज मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. दोन व्यक्ती आहेत, ए आणि बी असेल तर त्याच्यामधलं जे कॉन्व्हर्सेशन असेल तर हे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला तिथं दिलेलं आहे. याच्यामध्ये तुमचे मेथड्स ऑफ कम्युनिकेशन असेल किंवा रायटिंग लेटर असेल तर त्या दोघांच्या मधलं एक प्रॉपर प्रोफेशनल किंवा एक फॉर्मल टाईपचं कम्युनिकेशन हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ते तेवढं तुम्ही फक्त व्यवस्थित बघा आणि त्यातून मी गुगल फॉर्म आता शेअर करतो आणि त्या गुगल फॉर्म वरती तुम्हाला ते हाताने तयार करायचं, एकाच पेजचं करायचं आणि ते एका पेजचं तयार केल्यानंतर ते स्कॅन करायचं, त्याची पीडीएफ तयार करायची आणि ती अपलोड करायची आपल्या गुगल फॉर्म वर. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून कोणाला काही शंका आहे का? कुणाला काही शंका आहे का? ठीक आहे. आता मी मीटिंग एंड करतोय, आपला 1 तास संपलेला आहे. तर मी गुगल फॉर्म आता शेअर करतो. तर त्या गुगल फॉर्म वरती पाठीमागचा गुगल फॉर्म मी आता स्टॉप करतोय. जे आपण पाठीमागच्या मीटिंगच्या वेळेस तुम्हाला प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलेलं होतं. ठीक आहे. मी अजून 1-2 दिवस थांबतो. मंडेला मी जे काय आपलं 4th प्रॅक्टिकल असेल तर त्याचे रिस्पॉन्स जे असतात तर ते रिस्पॉन्स मी सोमवारी क्लोज करणार आहे. ज्यांना पीपीटी करायचे त्यांनी करा, ज्यांना करायचे नाही त्यांनी करू नका. मी सांगितले पहिल्या स्लाइड मध्ये तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा फोटो आणि टॉपिकचं नाव आणि 3 स्लाइड मध्ये त्या टॉपिक रिलेटेड इन्फॉर्मेशन, अशा 4 स्लाइडच तुम्हाला प्रेझेंटेशन फक्त तयार करायचं आणि ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर पार्टिसिपेट हिअर अँड अटेंडिंग द पर्टिक्युलर झूम मीटिंग रिलेटेड टू टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन प्रॅक्टिकल और एक्सरसाइज वर्क हिअर. ठीक आहे. मी मीटिंग आता एंड करतोय. कुणाला काय शंका आहे का विचारा.